नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. बरेच जण आमच्याकडे यासाठी येतात डॉक्टर काहीतरी शक्तिवर्धक द्या किंवा थकवा खूप येतोय किंवा बऱ्याच जण बाहेरून व्हिटॅमिन्स वगैरेंचा कंटिन्यू त्यांच्या शरीरावर मारा असतो. आता तर एक न्यूज ऐकली, एक मायकल जॅक्सनचं कोणतरी त्याच्यासारखाच अजून एक जण आहे जो रोजच्या 100 गोळ्या व्हिटॅमिन्सच्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्सच्या खातो, ज्या त्याला जास्तीत जास्त दिवस जगायचंय आणि जास्तीत जास्त दिवस तरुण राहायचं. यासाठी वर्षाचा 17 कोटीचा तो खर्च करतोय स्वतःवर, स्वतःच्या पेशी तरुण ठेवण्यासाठी. पण मित्रांनो, आयुर्वेदाने ह्यासाठी जसं रसायन वगैरे चिकित्सा तर सांगितले, पण एक छोटंसं आपण रोजच्या जगण्यामध्ये कसं जगावं यासाठी आयुर्वेदाने आयुष्याचे 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत. ते उपस्तंभ आहेत, पहिला आहे आहार, दुसरा आहे निद्रा आणि तिसरा आहे ब्रह्मचर्य. म्हणजे आहार योग्य वेळी, भूक लागल्यानंतर मात्रावत, एकांतवासात भूक लागल्यानंतर मात्रावत योग्य असा आहार घेणे. तसंच निद्रा म्हणजे रात्री योग्य वेळेला, म्हणजे लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, म्हणजे निद्रा व्यवस्थित घेणे. आणि तिसरं असतं ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये यात केवळ संबंध ठेवणे इथपर्यंत किंवा न ठेवणे इथपर्यंत नसून कोणत्या वेळी कधी, म्हणजे जसं रात्री थंडीच्या दिवसामध्ये संबंध ठेवू शकतात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कमी प्रमाणात किंवा थोडासा कालावधीमध्ये कॉन्टॅक्ट ठेवणे. म्हणजे जेणेकरून आपल्या शरीरातील जसं शरीर तसं शारीरम, म्हणजे आपलं शरीर हे नियमित झिजत असतं, तर त्या झिजणाऱ्या शरीराला आपण तर थांबू शकत नाही, पण त्याला कंट्रोल करू शकतो. म्हणजे जेणेकरून आपलं तारुण्य पण जास्तीत जास्त उपभोगता येईल, आपले अकाली वृद्धत्व, अकाली वार्धक्य ह्या गोष्टी टाळता येतील. यासाठी आहार वेळेवर घेणे, झोप छान घेणे आणि ब्रह्मचर्य म्हणजे विवाहित पुरुषांनी आपलं ब्रह्मचर्य म्हणजे आपले संबंधाचे योग्य वेळी ठरवून त्यानुसार संबंध ठेवणे. किंवा नजीकच्या वैद्याने यासाठी ह्याबद्दल मार्गदर्शन अजून हवं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा नजीकच्या वैद्यांना संपर्क साधा. आपलाच दीपक जाजू. श्री गुरुदेव दत्त. थँक्यू.